अमित साटम यांनी राज ठाकरेंचे अदानी सोबतचे जुने फोटो ट्विट केलेले आहे। ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस आहे असं म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंना अदानी चालत नाहीत पण चंगेश मुलतानी आणि जोहरान ममदानी चालतो असं उत्तर राणेंनी एक्सपोजद्वारे दिलंय। राणेंनी मुंबईकरांनी सावध राहण्याचा इशारा सुद्धा दिला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी एक नवी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवरती निर्णयावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये उद्या मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुद्धा सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे। शिवसेनेतर्फे नवी मुंबईमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याचंही उमेदवार मिळून एकत्र प्रचार रॅली काढणार आहेत। प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी संयुक्त रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं होतं। वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। शिंदेंना 10 ते 12 किलोमीटर माझ्यासोबत चालायला सांगा, चालण्यामध्ये हारलो तर मी राजकारण सोडेन, ते हारले तर त्यांना राजकारण सोडायला लावेन असं नाईक म्हणाले। श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना वय झाला असल्याचा टोला लगावला होता, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं। काँग्रेसचे मोठे नेते नाशिककडे फिरकलेलेच नाहीत, कारण प्रचारासाठी अवघे काही 2 दिवस उरलेत, मात्र अद्याप एकाही मोठ्या नेत्यानं नाशकात सभा घेतली नाहीये। इतर पक्षांनी प्रचारासाठी मोठी ताकद लावलेली असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता आहे। नाशिकमधील काँग्रेस उमेदवार मोठ्या नेत्यांची प्रचाराच्या प्रतीक्षेमध्ये। भाजपकडून सध्या बंडखोरांवर कारवाई सुरूच आहे। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबन करण्यात आलेलं आहे। सांगली प्रभाग क्रमांक 8 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार विष्णू मानेंना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। माने यांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। मला आणि माझ्या मुलाला गोळ्या घालून ठार मारून टाकू अशी फोनवरून धमकी मिळाल्याचे त्यांनी सांगितले। चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपमध्ये टोलेबाजीचं सत्र सध्या सुरू आहे। देशामध्ये एक पप्पू आहे आणि आता जिल्ह्यामध्ये अनेक पप्पू तयार झालेत अशी टीका मुनगंटीवारांनी केली। त्याला वडेट्टीवारांनी सुद्धा टोला मारत उत्तर दिलंय। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या MIM ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप माजी आमदार फारुख शेख यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे 38 नगरसेवक धुळे शहरामध्ये निवडून येतील असा विश्वासही शहांनी व्यक्त केलाय। पक्षानं सांगितलंय तर मुलाला महापौर बनवू शकतो, मात्र पक्ष जो आदेश देईल त्याचं पालन मी केलेलं आहे असं सुद्धा शहांनी सांगितलं। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी जिजाऊंच्या जन्मस्थळाची राजमाता जिजाऊंना अभिवादन सुद्धा केलं आणि भेट सुद्धा दिली। जिजाऊ भक्तांना शुभेच्छा देत लवकरच सिंदखेड राजा विकास आराखडा पूर्ण केला जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची सभा होणार आहे। शिवाजी पार्क नंतर आज ठाण्यामध्ये ठाकरेंचा एल्गार होणार आहे। एकनाथ शिंदेंवर ठाकरे काय बोलणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं। नाराज कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी अडवली। तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली होती। बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईरांच्या नावाची घोषणा सुद्धा देण्यात आल्या होत्या। मोदी सरकारनं संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन वक्फचा नवा काळा कायदा आणला, हे 15 तारखेला मतदानाला जाताना लक्षात ठेवा असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले। MIMच्या सर्व उमेदवारांना विजयी करून दिल्लीपर्यंत आपल्या एकतेचा संदेश द्या असं आवाहन सुद्धा ओवैसींनी केलं आहे। भिवंडीमध्ये समाजवादी पक्षाच्या संकल्प सभेला उत्स्फूर्त अशी गर्दी जमली होती। अबू आझमींनी रईस शेख आणि काँग्रेसवर तोफ टाकली। आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही असा टोला सुद्धा रईस शेखांना त्यांनी लगावलाय। आज भाजपचे लाचार झालेले आहेत असं म्हणत सांगली महानगरपालिका निवडणूक प्रचारामध्ये खासदार विशाल पाटलांनी भाजपवर टीका केली। भाजपकडून आज सगळ्या ठिकाणी गुंडगिरी दहशत माजवणाऱ्यांना उमेदवारी दिली जाते। ही गुंडगिरी प्रवृत्तीची लोक निवडून आली तर भाजप या लोकांवर काय वचक ठेवणार, त्यामुळे भाजपचा पराभव करणं गरजेचं आहे असं आवाहन सुद्धा विशाल पाटलांनी केलं आहे। उद्याचं मतदान हे लुटारूंच्या विरोधातलं लोकशाही वाचवणारं, समाजानं सतर्क राहून मतदान करावं। संविधान आपल्या संविधानाचं धर्मपालाचं अधिकार आपल्याला दिलेला आहे।
मात्र प्रकाश आंबेडकरांनी भिवंडीतून हे मतदारांना सुद्धा आवाहन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं मंत्री आदिती तटकरे यांची रॅली आणि सभा आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. विविध ठिकाणी रॅली आणि परिवर्तन सभांची तयारी सुद्धा करण्यात आली. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचारासाठी मंत्री दादा भुसेंची प्रचार रॅली काढण्यात आली. शहरातील विविध प्रभागांमध्ये पायी रॅली आणि मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केला. राणाचा किराणा हा बेईमानीतून आलेला आहे. जेवढा आला तेवढा लुटा असा थेट टोला बच्चू कडूंनी लगावलेला आहे. रवी राणा यांच्या किराणा वाटपावरून त्यांनी टीका केली. हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान का होऊ शकत नाही? खासदार असदुद्दीन ओवैसींनी अहिल्यानगरच्या प्रचार सभेमध्ये हा सवाल केला. पाकिस्तानच्या कायद्यानुसार केवळ मुस्लिम व्यक्तीला पंतप्रधान होता येतं, परंतु भारताच्या संविधानानुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला पंतप्रधान होता येतं असं ओवैसी म्हणाले.